सर्वप्रथम सर्वांना नमस्कार। आजपासून मी संस्कृत 12वीची बॅच चालू करत आहे आणि त्यामध्ये मी सगळे धडे, काव्य, नाट्यकलश, त्यानंतर सगळं रिव्हिजन प्लस मी तुमच्यासोबत पेपरही देणार आहे, म्हणजे पेपरची प्रॅक्टिस सुद्धा करणार आहे आणि मी तुम्हाला इतक्या छान पद्धतीने शिकवणार आहे की तुम्ही नक्कीच 85 प्लस तर जाणारच। मला स्वतःला 10वी मध्ये 85 होते, 11वीला 91 होते आणि 12वीला 100 होते। तर तुम्हाला माझ्या मार्क्समधूनच दिसतं आहे की माझी प्रगतीमुळे मी असं मार्गदर्शन देईल की तुम्ही अशा पद्धतीने प्रगती कराल। त्यासाठी तुम्ही माझी सगळे व्हिडिओ बघणे आवश्यक आहे। मी लाईव्ह तर नाही घेऊ शकत, पण मी रिकॉर्डेड मी प्रोव्हाइड करणार आहे यूट्यूबवर आणि तुम्ही नक्कीच त्याचा फायदा घ्यावा आणि असा नाही विचार करावा की संस्कृत हार्ड आहे म्हणून आपण सोडून द्यावं। संस्कृत हे खूपच स्कोरिंग सब्जेक्ट आहे आपल्या, म्हणजे कॉमर्स, आर्ट्स, सायन्स तुम्ही काही घेतलं असेल तरीही तुमचा एखादा विषय हार्ड असतो आणि हा संस्कृत विषय तुमचा जास्त मार्क्स पडून तुम्ही त्याला चांगले पर्सेंटेज पाडू शकतात। म्हणून तुम्ही त्याला सोडू नका, थोडी मेहनत जास्त करा आणि तुम्हाला नक्कीच जास्त मार्क्स भेटतील। तर आजच्या भागात मी तुम्हाला इंडेक्स सगळं काही दाखवणार आहे व मी पेपर पॅटर्नही दाखवणार आहे की कशा प्रकारे आपण अभ्यास करणार आहोत व कोणते कोणते विषय आपल्याला इम्पॉर्टंट आहे, कोणत्या कोणत्या विषयावर आपल्याला जास्त लक्ष ठेवायचं आहे। तर चला मग सुरू करूया। तर प्रथम मंडळामध्ये आपल्याला सुगम संस्कृत दिले आहे, त्याच्यामध्ये आपल्याला व्यावहारिक सूचना व व्यावहारिक शब्दसप्तक दिलेले आहे। तर आपल्याला याच्यामध्ये कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात तर त्याच्यावर पहिले डिस्कस करूया। तर बघा, हे पेपर पॅटर्न आहे प्रथम विभाग। हे प्रथम विभागामध्येच म्हणजे आपल्या पेपरच्या फर्स्ट पार्टमध्येच आपल्याला याच्याबद्दल विचारलं जातं व 6 मार्कासाठी, 6 मार्कासाठी विचारलं जातं। हे मोफत मार्क्स असतात। थोडंसं फक्त वाचायचं आपल्याला 5 वेळा, आपल्याला लगेच लक्षात येतं आणि आपल्याला लगेच 6 मार्क तर इथंच भेटून जातात। बघा कशा प्रकारे क्वेश्चन असतात। चित्रदृष्ट्या व्यावहारिक सूचना संस्कृत भाषा लिखत केवळ त्रीणी चित्राणी दातव्याणी, म्हणजे आपल्याला 3 चित्र दाखवले असतात व आपल्याला त्याच्यात संस्कृतमध्ये दिलेलं असतं। बघा इथे मी तुम्हाला दाखवते। तर बघा अशा प्रकारे आपल्याला चित्र दिलेले असतात व आपल्याला टेक्स्टबुकमध्ये त्यांची नावेही आहे आणि तुम्ही जरा पण चिंता करू नका की आपल्याला बाहेरून क्वेश्चन्स येणार नाही, आपल्याला जे पुस्तकामध्ये चित्र असतात तेच विचारले जातात फक्त। आणि बघा प्रथम विभागाचा ब वाला आहे व्यावहारिक शब्द मंजुषात शब्द चित्वा उच्चित स्तंभे लिखत। बघा तर त्याच्यामध्ये कसं असतं, चार्ट असतं व आपल्याला वाद्य, नंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला नाव दिलेले असतात, तेही आपल्या सिलेबसमध्ये आहे। जर आपल्याला सगळ्याची मिनिंग माहिती पडून दिली ना, मग आपल्याला कसलीच चिंता करायची गरज नाही, आपण डायरेक्ट चूज करून लिहू शकतो। तर बघा याच्यामध्ये पण केवळ त्रीणी चित्राणी आपल्याला विचारतात आणि याच्यामध्ये पण 8 आपल्याला ऑप्शन दिले असतात, फक्त 6 करायचे। याच्यामध्ये आपल्याला 3-3 मार्क्स भेटून जात आहे, इथंच आपल्याला 6 मार्क भेटून जात आहे 80 पैकी। ठीक आहे, आता पुढे बघूया। आता द्वितीय मंडल आहे, त्याच्यामध्ये पद्य आहे आणि 5 आपल्याला पद्य दिलेले आहे आणि जसं आपल्याला 10वी 11वी मध्ये होतं जे की आपण श्लोक पण लर्न करायचं, 12वीला तसं बिलकुल पण नाही आहे। तुम्ही श्लोक लर्न नका करू, फक्त अन्वय त्याचा लक्षात ठेवावं लागेल आणि ते पण इझी आहे। जर तुम्हाला त्याचा अर्थ माहिती असेल तर ऑप्शनला अर्थही येतो। ठीक आहे, तर त्याचा पण आपण पेपर पॅटर्न बघून घ्या की पद्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन विचारू जातात। तर पेपर पॅटर्नमध्ये द्वितीय विभाग पद्यम येतो आणि ते 12 मार्काला येतं। तर बघा आपल्याला पद्यांशी दिलेला असतो, त्याच्यामध्ये अवबोध म्हणजे आपल्याला ते इझी असतं, आपलं ते रिक्त स्थान पूर्ण करा, नाही तर मग चूक का बरोबर तेच असतं। मग पद्यांश असतं, नंतर पृथक्करण असतं, त्या आपल्याला 3 तह 2च सॉल्व्ह करायचं आहे आणि ते खूप इझी प्रमाणे असतं। त्याच्यामध्ये आपल्याला पहिल्या अ मध्ये 4 मार्क भेटून जातात, नंतर ब मध्ये पण त्याच रूपात आहे 3 तह 2। शब्दज्ञानामध्ये आपल्याला व्याकरण बद्दल दिलेलं असतं, पण व्याकरण हार्डही नसतो, म्हणजे मॉडरेट असतो, आपण सॉल्व्ह करू शकतो। आता क मध्ये आपल्याला सरलार्थ आणि इथं अन्वय दिलेलं आहे। जर तुमच्याशी अन्वय नसेल होत तर तुम्ही सरलार्थही देऊ शकता आणि सरलार्थ आपल्या माध्यम भाषा म्हणजे मराठीमध्ये आपल्याला द्यायचं आहे। जर तुम्ही इंग्लिश चूज केलं असेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये द्यायचं आहे। तृतीय मंडळ आहे गद्यांश, गद्य। तर याच्यामध्ये फक्त 3च भाग आहे आणि ते पद्यम सारखंच पेपर पॅटर्न आहे, फक्त याच्यामध्ये आपल्याला माध्यम भाषा
जे आहे ते सॉल्व करायचं असतं, जे की संदर्भ असतं. त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला न्यू रूल्स व स्ट्रॅटेजी सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे 5 पैकी 5 आणू शकतात आणि नक्कीच तुम्ही 5 पैकी 5च आणणार. आता चतुर्थ मंडळाकडे बघूया. चतुर्थ मंडळ हे बघा, भारतीय विद्या आणि नाट्य विशेष, हे सगळेच म्हणजे संस्कृत विद्यार्थी घाबरत असतात याच्यासाठी, कारण सगळ्यांना वाटतं की हे खूप ऐतिहासिक आहे, याच्यामधून काय काय क्वेश्चन येऊ शकतात. पण मी तुम्हाला अशी स्ट्रॅटेजी सांगणार आहे की तुम्ही सगळे क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकतात इझिली. चला मग पंचम मंडळमकडे बघूया. पंचम मंडळाकडे आपल्याला नाट्यकलश असतो. बघा, तुम्हाला 10वीमध्येही नाट्यकलश नव्हतं, 11वीमध्ये पण नव्हतं. हे आपल्याला गद्यांशासारखंच आपल्याला क्वेश्चन विचारले जातात. याचाही पेपर पॅटर्न एक वेळा बघून घेऊ आपण. चतुर्थ विभागामध्ये आपल्याला नाट्यकलश बद्दल असतो, ते आपल्याला 13 मार्कासाठी असतं. घाबरायची काहीच गरज नाही आहे, ते आपलं गद्यांशासारखंच असतं आणि त्याचं पॅटर्नही गद्यांशासारखंच आहे. चला मग पॅटर्न बघूया. गद्यांश पठित्वा निर्दिष्ट कृती कृदय 4 मार्क असतो. तसंच आहे बघा, पद्यांसारखंच आहे, हे पण पद्यांसारखंच आहे. आणि माध्यम भाषा संदर्भ स्पष्टीकरण, त्याच्यामध्ये 2 येतात, आपल्याला एकच करायचं, ते 5 मार्काला आहे. खरंच मी असं 5 पॉईंट सांगणार आहे की तुम्ही 5 पैकी 5 आणू शकतात याच्यामध्ये. तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच घाबरायची काही गरज नाही आहे. आणि बघा, मी सांगितलं होतं की साहित्य परिचयामध्ये सगळेच घाबरतात, त्याच्यामध्ये घाबरायची काय गरज नाही आहे. आपल्याला जे टेक्स्टबुकमध्ये दिलेलं असतं तेच विचारलं जातं, त्याच्यामध्ये आपल्याला MCQ टाईप असतं, तर घाबरायची गरज नाही. आता आपल्याला षष्ठ मंडलम आहे, जे की लेखन कौशल्यम आहे, रायटिंग स्किल. तर आपल्याला इथे चित्रपट वर्णन आणि वृत्तांत लेखन असतं. चित्रपट वर्णनांमध्ये आपल्याला ब्लँक्स दिलेले असतात, काय काय पिक्चर, जसे की सैराट, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, असे काय काय पिक्चर्स असतात आणि आपल्याला ब्लँक दिलेलं असतं ते, आणि आपल्याला ऑप्शन्स असतात व आपल्याला ते अरेंज करून सगळं पॅरेग्राफमध्ये लिहायचं असतं. तेही इझी आहे आणि ते ही आपल्याला टेक्स्टबुकमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे, ते फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि वृत्तांत लेखन ही आपल्याला असं इमेज स्वरूपे म्हणजे पॅम्पलेट स्वरूपे असतात, त्याच्यामध्ये आपल्याला एक पॅरेग्राफ स्वरूपात द्यायचं आहे. लेखन कौशल्याचा आपण आता पेपर पॅटर्न बघूया. तर बघा, पेपर पॅटर्नमध्ये षष्ठ विभाग लेखन कौशल्यम हे आपल्याला 16 मार्कासाठी विचारलेलं असतं व 16 मार्क आपल्याला 8 मार्कला डिवाइड असतात. म्हणजे आपल्याला 3 प्रश्न दिलेले असतात, त्याच्यामधून आपल्याला 2च सॉल्व करायचे. एक तर बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की चित्रपट वर्णन, आणि 8 तुम्हाला रिक्तता आणि दातव्याने, म्हणजे 8 तुम्हाला फिलिंग द ब्लँक्स असतील त्या पिक्चर याच्यामध्ये पॅसेज, त्या पॅसेजमध्ये आपल्याला 8 फिलिंग द ब्लँक्स असतात आणि ते सॉल्व करायचं असतं. सेकंड, अथवा ते वृत्तांत लेखन आहे, आणि ते वृत्तांत लेखन खरंच इझी आहे. मी जेव्हा शिकवणार तुम्हाला तेव्हा मी तुम्हाला सांगणार की कशा प्रकारे सॉल्व करायचं. आणि एक आहे निबंध. निबंधही मला 8 माहिती आहे, जे त्याच्यामधूनच विचारले जातात, तेही मी तुम्हाला सांगणार आहे. पण जर मला विचारलं गेलं की याच्यामधून कोणते 2 सॉल्व करायचे, तर मी हेच सांगणार की चित्रपट वर्णन आणि वृत्तांत लेखन. तर जेव्हा आपण रायटिंग स्किलवर जाऊ तेव्हा मी तुम्हाला नक्कीच सांगणार की कशा कशा प्रकारे करायचे. सप्तम मंडळम याचा पूर्ण व्याकरण प्रकारे असतं. तर बघा कसं कसं आहे. नाम आहे, समास आहे, कृदंत आहे, तद्धित आहे, अमरकोश आहे आणि सूचनानुसार परिवर्तनम आहे. याचाही मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करून देणार आहे आणि पेपरमध्ये कशा प्रकारे विचारले जातात. चला मग बघूया. सप्तम विभाग भाषाभ्यास, त्याला आपल्याला 12 मार्कासाठी येतो आणि याच्यामधून आपल्याला 5 पैकी फक्त 4च करायचं आहे. एक तर नामतालिका पुरवत असतं, समास पुरवत असतं, तद्धित असतं, समानार्थी शब्द असतं, सूचनानुसार परिवर्तनमध्ये आपल्याला अशा प्रकारे विभाग असतात. तर बघा, लकार परिवर्तन येतं, वचन परिवर्तन येतं, सती सप्तमी रचना निष्कास येतं, वाच्य परिवर्तन कृत, उपपद विभक्ते हे यथापक्षे रूप योज्य येतं आणि पूर्व कालवाचक धातू साधित अव्यय निष्कास येते योज्य येतं. तर अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन असतात आणि आपण सगळे रिव्हिजन करणार आहोत आणि याचेही सूचनानुसार परिवर्तनाचे सगळ्या प्रकारे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. आणि मी तुम्हाला 3-4 असे क्वेश्चन पेपरही देणार आहे, ज्याच्यामध्ये मी सगळ्या टाईप्सचे क्वेश्चन्स देणार आहे. आणि अष्टविभाग असतो आपलं अपठितम, हे फक्त 4 मार्कासाठी विचारतात आणि 6 क्वेश्चन आपल्याला असे असतात, फक्त वाक्य असताना आपल्याला आपल्या माध्यम भाषामध्ये लिहायचं असतं आणि तेही खूप इझी असतात आणि आपल्याला खूप इझिली 4 मार्क भेटून जातात. तर अशा प्रकारे आपण अनुक्रमणिका बघितली व पेपर पॅटर्नही बघितला आणि आपण डे टू डे सिलेबस कंप्लीट करणार आहोत. आणि तुम्हीही अपडेट राहा यूट्यूबवर, त्याच्यासाठी तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुमच्या मित्रमैत्रिणीही जे संस्कृतमध्ये आहे त्यांनाही सांगा की ही एक्सक्लुझिव्ह बॅच चालू झालेली आहे आणि आताच चालू झालेली आहे.
ग्रुपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे आणि तुम्ही नक्कीच त्या ग्रुपमध्ये जॉईन व्हा, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला सगळेच रिव्हिजन व त्याच्यासोबत क्वेश्चन पेपर नोट्स प्रोव्हाइड करून देणार आहे मी. आणि सगळ्या जेव्हा जेव्हा मी व्हिडिओज सेंड करणार आहे यूट्यूबमध्ये, तेव्हा मी त्या ग्रुपमध्येही टाकणार आहे. आणि तुम्ही त्या ग्रुपमध्ये चांगल्या प्रकारे जॉईन व्हा व तुमच्या मित्रमैत्रिणींनाही सांगा. आणि नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा, कारण खूप सारे असे व्हिडिओज येणार आहे जे तुम्हाला प्रोव्हाइड करून देणार आहे. आणि आताही सांगते मी, तुम्ही संस्कृत सोडू नका. थोडासा अभ्यास तुम्हाला जास्त करावा लागेल. जर तुम्हाला एक वेळा समजून घेतलं तर तुम्हाला कसलीच भीती राहणार नाही. तुम्ही नक्की 90च्या पेक्षा जास्त तुम्ही त्याच्यामध्ये मार्क्स आणू शकतात. ठीक आहे, मग डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक टाकलेली आहे. आत्ताच्या आत्ता जॉईन व्हा. आणि जसे जसे मी तुम्हाला रिकॉर्डेड व्हिडिओज टाकणार आहे तसे तसे रोज पहा. आणि मी जसे स्ट्रॅटेजी देणार आहे तसे तसे फॉलो करा आणि रूल्सही फॉलो करा. ठीक आहे, मग भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत लाईक करायचं विसरायचं नाही. चला मग, बाय बाय.